मिसळ बनवण्यासाठी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे। एका पातेल्यात पाणी ओतून मटकी टाकायची, त्यात मीठ, हळद आणि तेल टाकून शिजवून घ्यायची मटकी। इथे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर कांदा, टोमॅटो, धने आणि खोबरे भाजून घेतलेले आहे, त्याचीही पेस्ट करून घ्यायची। तेलामध्ये इथं जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची, छान परतून घ्यायची। छान अशी परतल्यानंतर जो मसाला आहे आपला कांदा टोमॅटोचा तो टाकून घ्यायचा, तोही छान अशा पद्धतीने परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। इथे काळा मसाला, मीठ, मिरची, धने पावडर घेतलेली आहे। इथे कोल्हापुरी मिसळचा मसाला वापरलेला आहे। अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये शिजवलेली मटकी टाकायची। अशा पद्धतीने पाणी ओतून तुम्हाला हवे त्या क्वांटिटीमध्ये मिसळ तुम्ही बनवू शकता। वरून कोथिंबीर चिरून टाकायची। छान अशी ही आपली तयार झालेली आहे मिसळ। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली रेसिपी। तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा।